पहिल्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्कवरती आणखीन एक वेगवान गोलंदाज रफ्तारचा राजा दाखल होत असताना पाहायला मिळेल. प्रणित येतं गोलंदाजी मार्कवरती. सामन्याला सुरुवात होईल. हे क्रीडांगण अगदी चर्चेचं विजय आणि व्यस्त क्रीडांगणांपैकी एक आहे. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमही याच मैदानावरती आयोजित आणि नियोजले जातात. अनेक मोठ्या राजकारण्यांच्या सभाही याच मैदानावरती आयोजल्या जातात. उजव्या यष्टीच्या फारसा दुरून जाणारा बॉल दिशाहीने सुरुवात झाली आहे. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळतोय. वाईट बॉल आलाय. अतिरिक्त धाव संघाच्या धावसंख्येमध्ये एकेरीने भर पडत असताना आपण पाहत आहोत. पुढचा बॉल यावेळेला फुल लेन्सचा ज्युसी हाफ व्हॉली डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न निश्चित करण्यात आला. धाव मिळते ती केवळ एक सिंगल. एकापेक्षा जास्तीचे काही नाही. 56चा पाठलाग या मैदानावरती सातत्याने आपण रन्स बनताना पाहिलेले आहेत. आजही आपण पाहिलं तर एकंदरीत 3 अर्धशतक पाहायला मिळाले. धाबा खोऱ्याने येतात. रन्स बनवणारे फलंदाज चांगले असायला हवेत. आत्मविश्वास चांगला असायला हवा. यावेळेचा बॉल ऑन साइडला. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. जांभुली टीमचा प्रत्येक खेळाडू हा दमदार खेळ साकारतोय. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर होता. स्क्वेअर कट. क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप करतोय. झेल होणं बंधनकारक होतं, गरजेचं होतं, परंतु ते झालेलं नाहीये. कॅच ड्रॉप. मी आवर्जून या गोष्टीचा उल्लेख केला. 2 मॅच नंतर जासेकर प्रॅक्टिस करणार आहेत आणि होय प्रॅक्टिसची तयारी देखील तन्मय यांचा ड्रेस कोड बदलल्यानंतर हर्षदजी घरत SR ब्रदर्स पेट्रोलियमचे मालक त्यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. फलकावरती 10 ऑन दी बोर्ड. यास इथून मात्र षटकार येत असताना पाहायला मिळालाय. 54 धावसंख्येचा पाठलाग. पावसाळी ओव्हरऑल क्रिकेटच्या बॅट्स तुम्हाला हव्या असतील तर त्या अवेलेबल झालेल्या आहेत. विशाल स्पोर्ट्स. विशालजी पेरवी काश्मीर विलोच्या आकर्षक बॅट आहेत. विविध रंगाच्या पेन मध्ये तुम्हाला या बॅट्स अवेलेबल होतील. पेन दादर मध्ये विशाल स्पोर्ट्स विशालजी पेरवी यांच्या माध्यमातून. परंतु अगदी आपण पाहिलं ना तर रुचकर दरामध्ये या बॅट्स अवेलेबल आहेत. तुम्हाला जास्तीचे खर्च करावा लागणार नाही, कारण बॅटचे भाव अलीकडे वाढत चाललेत. धावफलकावरती धावा आहेत ते एकंदरीत 17 धावा धावफलकावरती आहेत. माफक दरामध्ये या बॅट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्यामुळे विशाल स्पोर्ट्स त्यांचंही आपण विशेष कौतुक करतो आहोत. विविध प्रकारच्या रंगाने डिझाईन्स असलेल्या बॅट्स आहेत. ऑरेंज, ब्लॅक, फ्लोरोसिन ग्रीन, ब्राऊन, व्हाईट, तुम्हाला हवे तो रंग मिळेल. विशाल स्पोर्ट्स. पहिल्या षटकाचा खेळ इथून संपला. धावफलकावरती धावा 17 बनलेले आहेत. 54चा पाठलाग. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 12 बॉल आणि सदतीची गरज. येणारे 12 बॉल आणि सदतीची आवश्यकता. बारा बॉलचा खेळ बाकी राहिला. सदतीची गरज आहे. पुढचा चेंडू गोलंदाज यावेळेला लोअर फुलटोस क्लासिकल अंदाजामध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर.
येत आहे षटकार. काय फटकेबाजी चालू आहे. कुणाल कोंडिलकर मैदानाच्या आतमध्ये चांगले स्ट्रोक साकारतोय. आडवा बाटणे आणखीन एक चेंडू लांब लचक हाय अँड हँडसम दर्जेदार षटकार. आदरणीय माननीय सन्माननीय हर्षजी गुरुनाथ घरत साहेब एसआर पेट्रोल पंप से सर्वे सर्वा ज्यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाची आर्थिक पाठबळ या स्पर्धेला लाभलेलं आहे. एसआर ब्रदर्स पेट्रोलियम कंपनी से प्रोप्राइटर आदरणीय हर्षजी गुरुनाथ घरत साहेब यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचा आर्थिक पाठबळ या स्पर्धेला लाभलेलं आहे. एसआर ब्रदर्स पेट्रोलियम आज हर्षजी यांना पाहतात ज्यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचा आर्थिक पाठबळ. धावफलकावरती धावा एकंदरीत बनलेल्या आहेत. त्या 29 विजयासाठी येणारे चेंडू राहिले ते अर्थात 10 बॉल आणि 25 ची गरज. 10 चेंडू आणि 25 धावा. 10 चेंडू आणि 25 ची गरज या सामन्यामध्ये. पुढचा चेंडू हेलिकॉप्टर लगातारचा तिसरा. 3 बॉल 3 षटकार. षटकार येतोय तिसरा या सामन्यामध्ये. लगातार 3 बॉल 3 षटकार ठोकणारा फलंदाज बनलाय. गोरे रंग पेन चोवीसावा बॅटर बनलाय. 3 बॉल 3 षटकार ठोकणारा. जांभिवलीकर म्हणतात कसा हाय जबरी आमचा यार जिगरी कोणी बी ताकद लावा. चौथा बॉल आणि चौथा षटकार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लांब लचक फटकेबाजी षटकार. संघाचे 41 बनल्यात. हा 39 वरती बॅटिंग करतोय. 41 मधल्या 39 धावा कुणाल कोंडिलकरच्या बॅटमधून आल्यात. ज्याच्या नावामध्ये कर त्याच्या नावापुढे धावाच आहेत. लक्ष आहे ते 54 धावसंख्येचं. 13 ची अजूनही गरज. 13 ची आवश्यकता. येणारे चेंडू आहेत ते 8 बॉल आणि 13 धावा. कुणाल कोंडिलकरला आपण पाहत आहोत जो स्ट्रायकर एंडला आहे. पुढचा चेंडू हा बॉल उसळी घेणारा यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉल आला. 7 बॉल 13. 7 बॉल 13 ची गरज. कुशलची गरजही प्रॅक्टिस करतात. यावेळेस बॉल उझबेकीच्या फारसा दुरून जाणारा पाहायला मिळालाय. ISPL साठी त्यांची पॉइंटची काउंट मला वाटतं ISPLच्या रँकिंग मध्ये टॉप मध्ये पॉइंटला आहेत ते. त्यांचा डेब्यू जासई गावामधून 8 तारखेला होणार आहे. डेब्यूची कॅप त्यांना दिली जाणार आहे. धावफलकावरती धावा सद्य परिस्थितीमध्ये 42 आहेत.
यावेळेचा बॉल आणखीन एक. या षटकामध्ये 5 बॉल 5 षटका ठोकलेत. काय बॅटिंग, लाजवाब, षटकार. आणि विजयासाठी 7 धाव संख्येची गरज. 6 चेंडू आणि 6 ची आवश्यकता आहे. 6 बॉल 6 ची गरज. 31 धावा मागील षटकामध्ये आल्या. अजूनही आमच्या गावचा विक्रम अबाधित आहे 32 धावांचा. यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेरचा होता, दिशाहीन आहे. 5 ची गरज आहे. एक मोठा विक्रम हाही पाहायला मिळाला ना नितीनच्या नावावरती. 2 बॉल मध्ये 27 त्याने बनवल्या, खर्च केल्या म्हणणार नाही. पुढचा बॉल. हा चेंडू अफलातून आहे, अद्याप न पाहिलेला असा बॉल. फेकी स्क्वेअर झाली आहे इथून तिथे. नो, हा बॉल वाईड आहे आणि त्यावरती येणाऱ्या या 2 एकंदरीत आल्यात त्या 3. आणि इथून मात्र आपण पाहिलंय तर संघाची धावसंख्या 52 झालेल्या आहेत. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल होता, क्षेत्ररक्षक तैनात, सामना बरोबरीत. 5 बॉल आणि 1 ची गरज, औपचारिकता. नितीनने तर या स्पर्धेमध्ये 2 बॉल मध्ये 27 खर्च केलाय. 45 वरती बॅटिंग करतोय कुणाल कोंडिलकर. अर्धशतक येईल का, षटकार पाहायला मिळणार का. इथून मात्र फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, झेल टिपण्यात आला. कुणाल आउट. धक्का लागला पहिला. 45 धावांची बादळी खेळी इथे संपुष्टात. आणखीन एक बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. त्रिपन्न आहेत. 1 धाव